पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधल्या जवळपास 22 ते 25 वेगवेगळ्या पक्षांमधल्या पदाधिकाऱ्यांचं काल भाजपमध्ये इन्कमिंग झालं आणि या सगळ्याच्या नंतर कुठेतरी निष्ठावंत विरुद्ध आयात उमेदवार असं एक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतंय. ज्या पक्षातून हे उमेदवार गेलेले आहेत किंवा इच्छुक पदाधिकारी जे कोणी या पक्षातून गेलेत त्या पक्षामध्ये सुद्धा नाराजी आहे आणि ते ज्या पक्षात गेलेले आहेत अर्थात भाजपमध्ये सुद्धा निष्ठावंतांमध्ये या सगळ्या अचानक झालेल्या पक्षप्रवेशांमुळे नाराजीचा एकंदरीत सूर पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम येत्या निवडणुकांवरती कशा पद्धतीने होईल आणि निष्ठावंतांना भाजपकडून खरंच डावललं जातंय का वगैरे या सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार सुजित तांबडे सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, काल झालेले सगळेच पक्षप्रवेश ओव्हरऑल आपण जर बघितलं तर काय वाटतं, का केले असतील आणि काय नेमकी स्ट्रॅटेजी असेल भाजपची या सगळ्यामध्ये? भाजपचा विचार करता का भाजपला सत्ता पुन्हा मिळेल की नाही अशी का शंका आहे असं समजत नाही. एकंदरीत आता जे प्रवेश झालेले आहेत ते पाहता भाजप जी म्हणजे त्याचा कल संपूर्ण पुणेकरांचा भाजपच्या बाजूने आहे असंही दिसतंय. त्यांची ताकद आहे, त्यांची पक्षीय पातळीवरती चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि हे सगळं असताना देखील त्यांनी जे काही नियोजन केलं की मिशन 125 त्याच्या दृष्टीने ती भाजपची ही तयारी दिसते आणि त्यामुळे त्यांनी जे निष्ठावान आहेत, आता ते जे पक्षप्रवेश काल दिलेत 22 जण, त्याच्यापैकी एक आहेत म्हणजे 3 आमदारांचे पुत्र आहेत. त्यामध्ये बापू पठारे जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आहेत, त्यांचा मुलगा आहे सुरेंद्र, त्यांना पक्षप्रवेश दिलेला आहे. त्यानंतर मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या शायली वांजळे यांना प्रवेश दिला आहे. त्याचबरोबर माजी मंत्री आहेत वसंत चव्हाण यांच्या मुलाला दिले आहेत. आता हे तिन्ही आजी-माजी आमदारांच्या पुत्रांना देत असताना त्यामागे साहजिकच आहे पक्षाचं बळकटी वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर इतर जे काही प्रवेश दिलेले आहेत त्याच्यामुळे पण आता एक प्रश्न निर्माण होता जो भाजपमध्ये आजपर्यंत फारसा दिसत नव्हता. तो म्हणजे एक शिस्तबद्ध असणारा पक्ष असल्यामुळे त्याच्यामध्ये लगेच कुठलाही एखादा जर का इच्छुक उमेदवार असेल तो नाराजी व्यक्त करायचा नाही उघडपणे. परंतु आता भाजपमध्ये ही जी काँग्रेसची जी काही संस्कृती होती की बंडखोरी वगैरे होणे याची स्थिती आता होईल का काय असे एक चित्र निर्माण झाले. त्याचं कारण की जे पक्षप्रवेश झालेले आहेत त्या भागामध्ये भाजपचे काम करणारे अनेक स्थानिक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांना कुठेतरी डावललं जाणार का? अशी त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे. आता हे जे सगळे आलेले 22 जण काल आहेत, ते सगळ्यांनाच उमेदवारी मिळेल का नाही? हे अजून काही स्पष्ट नाहीये. जरी स्पष्ट नसलं तरी देखील आता 2 मुद्दे होणार आहे, की एक आतला आणि बाहेरचा. आता हे बाहेरचा यामुळे म्हणत असताना उदाहरणार्थ हे जे काल घेतलेले जे काही माजी नगरसेवक आहेत, ते पाहता खडकवासल्यावरती जास्त त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे भाजपवर असं दिसतं. भाजप हा खडकवासल्याचा बालेकिल्ला आहे. परंतु वारजे हा जो भाग होता, तो बऱ्याचदा राष्ट्रवादीलाच म्हणजे मत देणारा अशा प्रकारचा मतदार राहिलेला आहे आणि बरोबर तिथले असलेले हे दोन्ही वांजळे असतील किंवा तिथे सचिन दोडके असतील, यांना इथं पक्षप्रवेश दिला. आता याचा परिणाम काय होईल? सचिन दोडकेंना भाजपमध्ये घेण्यामध्ये इथले विद्यमान भाजपचे आमदार भीमराव तापकीर आहेत, त्यांनी उघडपणे बैठकीमध्ये विरोध केला होता, की यांना घेऊ नका. कारण का तर त्यांची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागची झालेली होती त्यामध्ये तेच त्यांचे विरोधी उमेदवार होते आणि अगदी कमी मताधिक्याने त्यावेळेला त्यांचा म्हणजे दोडकेंचा पराभव झाला होता. परंतु ते त्यावेळेला दोडके हे एक त्या भागातलं एक प्रबळ असलेलं नेतृत्व आहे आणि मग त्यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर त्याला विरोध तापकीरांनी केला. तो विरोध डावलून भाजपने त्यांना पक्षप्रवेश दिला. मुंबईच्या झालेल्या कालच्या असल्या त्या पक्षप्रवेश कार्यक्रम. तर त्याच्यामुळे एक प्रकारचं नाराजी जी आहे, ती नाराजी नक्कीच आता ती उफाळून येईल. भीमराव तापकीर हे सलग 3-4 वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि मग अशा वेळेला अशा अनुभवी असलेला आमदार विरोध असताना पण दोडकेंना उमेदवारी देणं, हे भाजपच्या दृष्टीने कुठेतरी आता तिथे धोक्याची सूचना आहे असं म्हणायला लागेल. कारण दोडकेच जरी प्रबळ असले, तरी स्थानिक आमदार जे आहेत, ते विरोध करतात का? तर त्याचा प्रश्न पुढे निर्माण होणार आहे. आणखी काही गोष्टी जर आपण विचारल्या भाजपच्या संदर्भात, की हे काही नगरसेवक जे आहेत माजी, त्यांनाही त्यांनी प्रवेश दिलेला आहे. ते बघत असताना आपले जे विजयाच्या आकड्यावर आहे, तो त्यांचा 125 पूर्ण करणे हा त्याचा हेतू असेल. त्यामध्ये खास करून त्यांनी वडगाव, दाहेरी या परिसरातले विकास दांगट यांना दिलेला आहे. ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आणि अजित पवारांचे खूप निष्ठावंत अशा प्रकारचे असलेले ते नगरसेवक माजी आहेत आणि त्यांना प्रवेश दिला आहे. इथं त्या प्रभागामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये 4ही नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेत
आता त्यातल्या यांना जर घेतला प्रवेश दिला तर कुणाला तरी नाराज होणार आहे. ती नाराजी तिथे पण उफाळून आपल्याला येताना दिसणार आहे. त्यामुळे इथं एकंदरीत असे चित्र निर्माण होते की भाजपने हे करत असताना बेरजेचं राजकारण केलंय. पण ते बेरजेचं राजकारण त्यांना येणाऱ्या भविष्य काळामध्ये अंतर्गत गडबाजी जी आहे किंवा बंडखोरी आहे, हा फटका बसू शकतो. आता ही गोष्ट होणारच होती. आता काय होणार आहे, जे भाजपमधले इच्छुक असतील, तर ते काय करतील? आता राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा आता हे जे नाराज कोण होणार आहेत, हे बंडखोर कोणच्या तयारीत कोण आहेत, यांना आपल्या ताब्यात घेईल किंवा त्यांच्याकडे प्रवेश देतील. त्यामुळे येणाऱ्या आता काही दिवसामध्ये तुम्हाला अजित पवारांच्या पक्षामध्ये भाजपचे काही निष्ठावंत हे प्रवेश करताना दिसतील. अर्थात इथं भाजपचं शिस्तबद्ध जो निष्ठावंत म्हणजे अगदी जो त्यांचा केडर बेस असणारा जो कार्यकर्ता असेल, तो नाही जाणार. पण तो जो याच्या आधी काहीतरी दुसऱ्या पक्षात होता आणि नंतर इकडे आलेला आहे, त्यातले काही जे असतील, म्हणजे उदाहरणार्थ वडगाव हा जो आणि धायरी हा जो प्रभाग आहे, तिथले निवडून आलेले काही जे नगरसेवक आहेत, ते आधी काँग्रेसचे होते. तर असे जे असतील, ते आता अजित पवारांकडून ते बरोबर अशा नगरसेवकांना ते ताब्यात घेते आणि त्यांच्याकडे खेचतील आणि त्यांना पक्षप्रवेश होईल. म्हणजे आता भाजप इथं म्हणजे प्रवेश घेऊन तो बळकट आणण्याचा प्रयत्न करण्याच्या ह्याच्यात बंडखोरीच्या दिशेने कुठेतरी भाजप जातोय, असं इथं एकंदरीत चित्र दिसतंय. किंबहुना बापू पठारे यांचा जो पुत्र आहे सुरेंद्र पठारे यांना जेव्हा उमेदवारी द्यायला विरोध तिथले माजी नगरसेवक माजी आमदार जे मुळीक त्यांचा विरोध आहे आणि म्हणून त्यांचा पक्षप्रवेश मागच्या वेळेलाही थांबला होता. परंतु असं म्हटलं जातं, चर्चा जातं, की मुख्यमंत्र्यांनीच थोडंसं त्यासाठी चर्चा केल्यानंतर हा पक्षप्रवेश झालाय. परंतु त्याच्यामुळे पण आता परत तेच आहे, की बापू पठारे हे आधी राष्ट्रवादीबरोबर होते. निवडणुकीच्या आणि नंतर ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये असताना नंतर लक्षात आलं त्यांचं, की उमेदवारी मिळण्यात अडचण येते म्हटल्यावर त्यांनी ऐन वेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तिथे प्रवेश केला होता. त्यावेळेला सुरेंद्र पठारे हे देखील भाजपमध्येच होते. म्हणजे म्हणजे मूळचे जरी राष्ट्रवादीचे, मग काही दिवस भाजपमध्ये, परत आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि मग आता या परिस्थितीमध्ये पुन्हा ते भाजपमध्ये मुलगा म्हणजे भाजपमध्ये आणि आमदार असणार ते राष्ट्रवादीमध्ये अशी चित्र आहे. त्यामुळे तिथं पण विरोधाचं किंवा बंडखोरी अशा प्रकारचं चित्र निर्माण होणार आहे. त्यामुळे ही एकंदरीत सगळे जे काही पक्षप्रवेश झालेत, या पक्षप्रवेशामध्ये भाजप कुठेतरी निवडणुकीचं बेरजेचं राजकारण करत असताना पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी याच्याकडे दुर्लक्ष करते की काय असं होईल. अजून एक जो पक्षप्रवेश झालाय तो म्हणजे पाषाण आणि हा भागामध्ये एस-टी जे आरक्षण आहे, त्या आरक्षणामध्ये तिथं पुण्या महापालिकेमध्ये जे 165 प्रभाग नगरसेवक असणार निवडून, त्यातले 2 हे शेड्यूल कास्ट म्हणजे जो एस-टी या आरक्षणामधले असणार आहेत. त्यातले 2 पैकी 1 जो आहे, तो पाषाण आणि हा जो भाग आहे तिथले आहेत. तिथे देखील रोहिणी चिमटे ह्या माजी नगरसेविका आहेत. त्या राष्ट्रवादीच्या आधी म्हणजे तत्कालीन जी राष्ट्रवादी होती, त्यामधून निवडून आल्या होत्या. मागच्या वेळेला ते मात्र त्या नव्हत्या उमेदवार म्हणून. तर त्यांना भाजपने प्रवेश दिला आहे. आता तो प्रवेश देत असताना पण तिथे पण नाराजी आहे. त्याचं कारण असेल की याच्या म्हणजे या आरक्षणामध्ये असणारे जे 2 नगरसेविका आधी ज्या होत्या त्या म्हणजे इकडं जनवाडी आणि हा गोखलेनगरचा भाग आहे, तो जो जुना प्रभाग आहे, त्या प्रभागामधून राजश्री काळे या त्या नगरसेविका म्हणून त्या आरक्षणातून निवडून आल्या होत्या. आता त्यांना उमेदवारी देणार की नाही? तर जर भाजपने यांना त्या चिमट्यांना आत्ता ऐन वेळेला जर घेतलं असेल, तर प्रश्न निर्माण होतो की त्यांना उमेदवारी देणार की नाही? मग ती परत नाराजी येणार आहे. कारण त्या एका विशिष्ट समाजाच्या म्हणजे त्या पारधी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आहेत आणि ते नेतृत्व आहेत. शिवाय त्या संघ परिवारातले आहेत. मग असं असताना त्यांना आता उमेदवारी देणार की नाही? मग चिमटे यांना प्रवेश देऊन काय करणार आहेत भाजप? आणि मग तिथून एक नाराजीचा सूर परत मिळेल. म्हणजे तिथे पण अर्थात भाजपचा तिथं विचार केलेला आहे त्यांनी की त्यांनी का केलं माहीत नाही. पण की समजा महापौरपद जर का आरक्षण पडताना महिला आणि त्या एस-टी आरक्षण असं पडलं, तर प्रश्न निर्माण होऊ नये ही भाजपने घेतलेली खबरदारी देते. कारण तिथं तो भाग थोडासा राष्ट्रवादीचा प्राबल्य असणारा असा आहे. मग अशा वेळेला इथे काय करणार? आधी तुमच्या विद्यमान नगरसेविका असताना तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या असलेल्या उमेदवारी का घेतल्या? तिथे आता परत बंडखोरी, नाराजी आणि त्याचा परिणाम भाजपला काही प्रमाणात झालेला दिसेल.
पण सर जसं तुम्ही सांगितलं की इतक्या मोठ्या संख्येने इच्छुक असताना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी फळी भाजपकडे असतानाच सुद्धा भाजप गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं केंद्रात असेल राज्यात असेल एखादी मोठी मोठी सत्ता त्यांनी काबीज केलेली आहे असं सगळं असताना पुण्यासारख्या शहरामध्ये इतक्या मोठ्या संख्येने प्रवेश करण्याचं मूळ कारण काय वाटतं जर त्यांना ऑलरेडी म्हणजे आपण याविषयी चर्चा करतोय की बंडखोरी होऊ शकते नाराजी होऊ शकते ही चर्चा अंतर्गत वरिष्ठांमध्ये सुद्धा झाली असेल तरी सुद्धा नेमका काय नाईलाज म्हणू शकतो आपण याला की काय म्हणू शकतो की हे सगळे प्रवेश करण्यात आले याच्या मागचं स्पष्ट कारण असं आहे, भाजपला आपली सत्ता येईल का? तर येईल अशी खात्री वाटतेच. पण त्यांचं जे मिशन 125 आहे, त्याला कुठेतरी त्यांना माहिती आहे, अंदाज येतो की आपण आता मागच्या निवडणुकीत त्यांनी 97चा आकडा गाठला. आता त्यांना तो 125 गाठायचा आहे. तो 125 होण्यामध्ये कुठेतरी अडचण आहे, हे स्पष्ट आहे. त्यांनी ज्या अर्थी दुसऱ्या पक्षातले असलेले प्रबळ उमेदवार इकडे घेतले किंवा ते इच्छुक उमेदवार, तर याचा अर्थ त्यांना लक्षात आलं की आपण जाहीर केलंय मिशन 125, पण ते टार्गेट पूर्ण करणं अवघड वाटायला लागले. आणि ते अवघड कोणामुळे होणार आहे? तर खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे. कारण इथे पुण्यामध्ये आता त्यांनी दोघांनी निर्णय घेतलेला आहे की स्वबळावाचा निर्णयाचा. त्याचबरोबर भाजपने निर्णय घेतला की आम्ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबरोबर नाही, परंतु शिवसेनाच्या शिंदेच्या बरोबर आम्ही आहोत. त्यांच्याबरोबर त्यांनी युती केली. आता ती युती केली तर इकडे शिवसेनेबरोबर युती केली आणि त्याच वेळेला अजित पवारांच्या बरोबर आपण विरोधात आहोत. अशा वेळेला नंबर 1चा त्यांचा असलेला प्रतिस्पर्धी कोण आहे? तर अजित पवारांचा राष्ट्रवादी आहे. आणि म्हणून जे आता कालचे झालेले प्रवेश जर तुम्ही पाहिले तर ते सगळे त्यातले बहुतांशी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले आहेत. त्यांचं कारण त्यांना तिथंच शंका वाटते की तिथं जर का अजित पवारांनी जर ताकद लावली त्यांनी, तर साहजिकच आहे त्यांचं 125 टार्गेट पूर्ण होणं अशक्य आहे. आणि जर का ते कमी पडलं, आता अडचण काय येणार आहे की 97चा आकडा आहे आणि तो जर का कदाचित कमी जास्त काही झाला तर आणि कारण की बहुमताचा आकडा आहे 83. जो 165 नगरसेवक निवडून येण्याचे त्यापैकी 83 हा बहुमताचा आकडा आहे. आणि तो 83 आकडा जो आहे तो होईल का? त्यांना खात्री आहे 83 क्रॉस करू. आणि नाही झालं कदाचित तर काय? कारण अंदाज येत नाही काही. मग तो 83 झाला नाही तर ऐन वेळेला आपल्याला परत कोणाची ती मदत घ्यावी लागेल. मग ती कोणाची घ्यावी लागेल? तर परत अजित पवारांची आहे, कारण ते महायुतीत आहेत. मग अशा वेळेला काय करायचं? तर अजित पवारांचा राष्ट्रवादी जास्तीत जास्त कमकुवत कशी होईल? आणि म्हणून त्यांचे प्रबळ असलेले जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनाच पक्षात घ्यायचं. आणि मग तो हेतू विचारात घेऊनच त्यांनी हा सगळा निर्णय घेतलेला आहे. कारण परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार की नाही हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही. पण अशा वेळेला त्यांना शिवसेनेच्या बरोबर युती आहे, परंतु भाजप शिवसेनेबरोबर काय म्हणजे राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवरून आदेश आलाय म्हणून नाईलाज असतो ते त्यांच्याबरोबर आहेत. मनापासून ते अजिबात नाहीत. कारण त्यांची जी पहिली बैठक झाली शिवसेनेची आणि भाजपची, त्या पहिल्या बैठकीतच असं दिसतोय की भाजपची भूमिका अशी दिसते की तुमचे जे विद्यमान आहेत तिथे आम्ही देऊ, बाकीचं बघू नंतर. तर विद्यमान आहेत किती? एकच आहे. मग एक कुठं जागा कन्फर्म मारायची आणि बाकीच्यांचं काय? मग ते मागताय शिवसेना म्हणते की आम्हाला 25 ते 30 द्या. परंतु ती देत असताना पण ते कुठे देणार आहेत? ते जिथं त्यांनी असं ठरवलंय की भाजपचे जिथे आत्ता प्रभागात 4ही नगरसेवक निवडून आलेत, तिथे शिवसेनेला ते प्रवेश देणार नाही. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा उमेदवार देणार. जिथं नाही आलेत, मग तो कुठला भाग? तो परत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे. म्हणून मग काय करायचं? तर अजित पवारांचे राष्ट्रवादीचेच असलेले इच्छुक उमेदवार किंवा प्रबळ असलेले तिथले पदाधिकारी इकडे घ्या. म्हणून त्यांनी ते सगळे घेतलेले आहेत. त्यामुळे त्याचा हेतू असा आहे तर 125 हा टार्गेट कंप्लीट करण्यात कुठेतरी भाजपला पूर्ण खात्री नसावी आज. आणि म्हणून असे निर्णय त्यांनी घेतलेले दिसतात की माहीत असूनही की बंडखोरी होऊ शकते. बंडखोरी होत असताना देखील मग याचा अंदाज किंवा दिसतंय तरीही असा निर्णय का घेतात? तर त्या बंडखोरांना थोपवणं शक्य आहे का? तर ते अंदाज घेऊनच केलं. यातला कोण बंडखोरी करेल? मग त्यांना थांबवता येईल की नाही? असा अंदाज घेऊन त्यांनी बरोबर ते नियोजन केलेलं दिसतंय एकंदरीत भाजपला. सर हे सगळं जे काही नियोजन झालं या नियोजनामध्ये मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ आणि गणेश बिडकर यांच्याकडे ही सगळी जबाबदारी होती. या दोघांनी मग हा मोठा डाव टाकला असं आपण म्हणू शकतो. त्यांनी हे सगळं केलं. काय आहे, दोघंही तसे अनुभव आहेत. मुरलीधर मोहोळ यांचं तर कोथरूडचा सुरुवात आहे आणि हे म्हणजे कसं आहे शेवटी हे दोघंही पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत आणि अनेक वर्षे केलेली आहेत. मुरली मोहोळांनी अगदी नगरसेवकपासून सुरुवात केल्यापासून तर ते आता खासदारपर्यंत आणि केंद्रीय राज्यमंत्रीपर्यंत आहे. तर हे करत असताना त्यांचा सगळा बेस जो आहे, पाया ज्याला म्हणतो, तो महापालिका आहे. त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद पाहिलेलं आहे. त्याचमुळे बरोबर ते महापौर पण होते. मग जे महत्त्वाची जी पदं असतात महापालिकेतली ती सगळी त्यांना माहिती आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळांना ज्याला आपण म्हणतो की ग्रासरूटला जे काय लागतं ते सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं
त्यांनी हे बरोबर ते नियोजन करूनच केले. गणेश बिडकरांचं पण आहे. गणेश बिडकरांना मागच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करला आला. अर्थात त्यामध्ये त्यावेळेचे काँग्रेसचे जे होते आमदार, माजी आमदार रवींद्र दंगेकर त्यांच्यामुळे. पण बिडकरांचाही म्हणजे तसा प्रभाव आहे. त्यांचाही म्हणजे हे सगळे दोन्ही जे आहेत, हे दोघांनाही काय म्हणजे स्थानिक लेव्हलला काय चालतं ह्याची चांगली जाण आहे आणि म्हणून त्यांनी ते बरोबर अंदाज घेऊनच केलंय. म्हणून मी मगाशी म्हणलो ना, की सचिन दोडकेंना विरोध असताना, आमदारांचा विरोध असताना मुळांनी निर्णय का घेतात? कारण त्यांना माहिती आहे, की दोडके तिथं त्या भागामध्ये एक प्रबळ आहेत असे, ताकद असलेले आहेत. ते आले तर आपल्याला फायदा होईल असं त्यांचं आहे. त्यामुळं साहजिक आहे त्यांच्याकडे निवडणूक जबाबदारी या दोघांकडे देत असताना राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री जे चंद्रकांत पाटील आहेत यांचं पण त्यांनी विचार घेतला असेल. परंतु या सध्याच्या ह्याच्यामध्ये ते फारसे सक्रिय दिसत नाहीत. हे दोघंच निर्णय घेताना दिसतायत. त्यामुळं दोघांनी निर्णय घेतला याचा अर्थ दोघांना माहिती पण आहे. आता त्याचे चांगले दुष्परिणाम काय असतील ते नंतर दिसतीलच आपल्याला निकालामध्ये. सर, एकंदरीत कालचे जे काही पक्षप्रवेश झाले, तत्पूर्वी आपण बघितलं 165 जागांसाठी भाजपने जवळपास 3-3.5 हजार लोकांना उमेदवारी अर्ज दिले. मुळात इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज देण्यामागचं कारण काय? आणि या सगळ्या प्रवेशांमुळे आता जे काही इच्छुक होते, अगदी लहान-लहान पण इच्छुक होते, त्यांना पण आता भीती वाटायला लागली आहे, की आपण जो फॉर्म भरला, भले ते तिकीट त्यांचं कन्फर्म असेल किंवा नसेल, पण एक धाकधूक मनामध्ये आहे. हे भाजपने कशासाठी केलं असेल असं वाटतं, की स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांना फसवणूक आपण म्हणू शकतो का थेटपणे त्यांची, किंवा खिल्ली उडवली आहे सरळ-सरळ, की 3,000 3,500 अर्ज वाटले? इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती हा फार्स होता. त्याला फार्स म्हणतो आपण. कारण ते काही त्या त्या मुलाखत दिली म्हणून उमेदवारी मिळाली असं नाही. आणि दुसरं एक असं होतं, की बाकीच्या पक्षांनी उमेदवारी अर्ज भरायला अनामत रक्कम दिली होती. भाजपने मोफत होतं. मोफत होतं त्याच्यामुळे पण काही इच्छुकांनी अर्ज भरलेत. कारण दीपावलीचा काही प्रश्न येत नाही. हा पण त्यातला पार्ट असेल. पण दुसरा तो गमतीचा भाग सोडून द्या. पण दुसरा असं आहे, की मुलाखती घेण्याचे फार्सच होता तो. ते एका दिवसात 800-900 लोकांची 800 लोकांच्या मुलाखती एका दिवसात. काय त्यांना विचारलं? त्यांचं काही नाही. तो फार्स होता. ठरलंय सगळं. आधी काही म्हणजे काय म्हणतात, की हे पक्षप्रवेश करायचे होते. हे आधी ठरलेच आहे. मग मुलाखत घेऊन काय केलं? तो सगळा दिखाऊपणा होता. एक वातावरण निर्मिती, कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह, त्या निमित्तानं सगळेजण येतात, शक्ती प्रदर्शन करतात. जी एक वातावरण निर्मिती होती. ही जी काही राजकीय नेहमीची सगळ्याच पक्षांची जी काही खेळ असते, तशा प्रकारचा एक तो खेळ होता. त्यामुळे मुलाखती यायचं, काय तुमचं नाव काय, तुम्ही काय केलं, ह्यांना माहीत नसतं का त्यांनी काय केलेलं? सगळं माहीत असतं. आणि भाजप हा पक्ष असा आहे ना, की जो काय फक्त इलेक्शनपुरतं तयारी करतो असा नाही. जो वर्ष निकाल लागला, की दुसऱ्या दिवसापासून त्यांची निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होते. कारण केडर बेस असणारा हा पक्ष आहे. तो लगेच फक्त निवडणुका आल्या आणि फक्त लगेच काय तयारी करायला सुरुवात झाली, घोषणाबाजी सुरू झाली, असं नाही. त्यांचा पूर्ण सर्व्हे होतो. सर्वेक्षण झाल्यानंतरच त्यांची उमेदवारी बरोबर निश्चित होते. त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे, की कोणता उमेदवार तिथं स्ट्रॉंग आहे, कोणता नुसताच काही करत नाहीये. याचा सगळा अभ्यास, याचा डाटा सगळा पक्षाकडे असतो. त्यामुळे त्या मुलाखती ज्या होत्या ना, तो सगळा फार्स होता. त्यांनी काही होत नाही. कोणी त्यातल्या त्या मुलाखतीमधून उमेदवारी पण निश्चित होत नसते. ती फक्त वातावरण निर्मिती असते. ज्यांना खरं तर उमेदवारी मिळणार असेल त्यांच्या कदाचित मुलाखती घेतल्याही नसतील. खरं आहे ते. खरं आहे. त्यातले काही आता उदाहरणार्थ आपण घेतो. हे जे इच्छुक येणार होते, त्यातले कुणाच्या म्हणजे आता सचिन दोडकेंचं नाव का घेतो मी? तर ते येणार होते. तर ते नाना विरोध झाला म्हणून ते तिथे आले नाहीत. परंतु झालंच ना आता प्रवेश. त्यांचा उमेदवारी असल्यासारखीच आहे ती. आणि त्यातले जे आहेत बरेच ज्यांनी मुलाखत दिलेली आहेत. काही जण आलेलेच नाहीयेत. ही खरी गोष्ट आहे. आणि हा पहिला टप्पा आहे त्यांच्या प्रवेशाचा. आणखी एक टप्पा आहे अशी चर्चा आहे, की भाजपचा अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत. त्यांनी कुठं मुलाखती दिल्यात? नाही. आणि त्यांचे इच्छुक जे होते, त्या इच्छुकांनी जे काही त्यांचे विद्यमान नगरसेवक होते, त्यांनी मुलाखती द्यायच्या ते त्यांना माहिती आहेत ना, त्यांचं काम काय आहे ते. त्याच्यामुळं याने असं काही फरक पडत नाही. मुलाखती दिल्या आणि गेली. काही जणांनी नसतील दिल्या, तरीही फरक पडणार नाही त्याच्याने. कारण ह्या मुलाखती म्हणजे हा फक्त दिखाऊपणा होता. पण सर, आपण एकंदरीत पाहिलं इतक्या वर्षांपासून भाजप असेल, म्हणजे अगदी जनसंघापासूनचं भाजपचं काम जर आपण पाहिलं, म्हणजे भाजपचा विचार आपण जर पाहिला, तर मुळात खूप विचारांची ठाम असलेले लोक या पक्षामध्ये पूर्वीपासून काम करताना पाहायला मिळतात. म्हणजे हिंदुत्वाचे विचार असतील किंवा राष्ट्रधर्माचे विचार असतील, हे सगळे विचार घेऊन चालणारा हा पक्ष, म्हणजे असा तुम्ही म्हटलात, की एखादा नाराज असेल तरी तो बोलून दाखवत नाही. नाराजांना शांत कसं करायचं किंवा पक्षांच्या आदेशापुढे कुठेही जायचं नाही, अशा पद्धतीचं एक अगदी लहानपणापासून तरुणपणापासूनच त्यांच्यात रुजवलेलं असतं. असं सगळं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधी विचारांचे लोक सुद्धा आता भाजपमध्ये येतात. त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये आणखी जास्त हे धुमसतं असं वाटतं आणि या सगळ्याचा लॉंग टर्म फटका बसू शकतो भाजपच्या विचारसरणीला. बरोबर. भाजपचं मी मगाशी म्हणलो हा पक्ष शिस्तबद्ध आहे.
आता हा शिस्तबद्ध म्हणजे मी म्हणतोय जो तो कोणता? तर तो केडर असणारा, जो त्या पक्षाच्या परिवारामध्ये काम करणारा आणि मग इकडे आलेला. तो नाही बंडखोरी करणार. कारण त्याचं ठरलेलं आहे. काय? की जो सांगेल पक्ष आदेश तो मानायचा. ही पक्षाची मुळं. झालंय काय? मागच्या 2017च्या निवडणुकीपासूनच ती सुरुवात झाली. त्याच वेळेला अनेक जण जे निवडून आलेले आहेत किंवा त्यांनी जेव्हा प्रवेश दिले, ते बरेचसे त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच होते. ते जे आहेत ते काय भाजपचे नव्हे. ते भाजपचे नुसते नगरसेवक असतील, परंतु मनाने नाहीत भाजपचे. ते ऐनवेळेला काही निर्णय घेऊ शकतात आणि तसे अनेक जण आहेत. मागच्या वेळेला आलेल्या त्या काही 97 पैकी किमान 40-45 जण आहेत. ते काय मूळचे भाजपचे नव्हेत. ते अन्य पक्षातून आलेत. आता त्यांची अडचण होणार आहे. ते कसे झाले? ते नक्की आतले का बाहेरचे? हा त्यांचाच प्रश्न येणार आहे. त्याच्यापैकी काही जण जे आहेत त्यांना एखाद्या वेळेस तिकीट दिलं जाणार नाही. मग अर्थात ते देत असतात. त्यामुळं हे जो आपण म्हणतोय की बंडखोरी होईल का? बंडखोरी पक्षातले जे करणार ते कोण असतील? तर ते हे असे असतील, जे मागच्या वेळेला ऐन वेळेला या पक्षात आले आणि आता गेले 5 वर्ष त्यांच्याबरोबर होते आणि जर का त्यांना डावललं गेलं तर ते बंडखोरी करतील. मूळ पक्षाचे जे असतात ते करत नाहीत. ते कारण त्यांना जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करणारे, तर ते मूळचे आहेत ते तसेच राहतील. त्यामुळे बंडखोरी का होऊ शकते? तर ते बंडखोर म्हणजे हे असणार आहेत. म्हणजे मी मगाशी जे उदाहरण दिलं, की वडगावमध्ये मागच्या वेळेला 4ही जण भाजपचे निवडून आलेत. त्यातले काही जण मूळचे भाजपचे नाहीयेत. ते काँग्रेसमधून आलेले होते ऐन वेळेला. आता ते निवडून आलेत. त्याच्यापैकी नक्कीच होणार आहे ना, की कोण एक जर आता ते विकास दांगट आलेत, त्यांच्यामुळं त्यांना जर उमेदवारी दिली तर कोणातरी एकाच उमेदवारी जाणार आहे. मग ती व्यक्ती काय करणार? तर ती बंडखोरी करेल. ती बंडखोरी म्हणजे काय? अपक्ष नाहीत, ते अजित पवारांकडेच जातील. कारण त्यांना दुसरा पक्ष स्ट्रॉंग तोच आहे. त्यामुळे बंडखोरी होईल म्हणजे अशा प्रकारची होईल. मूळ केडर बेस असलेला जो पदाधिकारी आणि कार्यकर्ता आहे, तो बंडखोरी करत नाही आणि करणार पण नाही. तो शांत बसेल. पण या सगळ्यामुळे भाजपची एक जी विचारधारा आहे त्याला कुठेतरी फटका बसतोय असं वाटतं का? कारण काल म्हणजे अगदी या सगळ्यामध्ये एक प्रवेश झाला. अमोल देवळेकर असं त्यांचं नाव आहे, डॉक्टर अमोल देवळेकर. या सगळ्या प्रवेशाला इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी केला. अक्षरशः ठिय्या आंदोलन वगैरे केलं. त्यांचं म्हणणं होतं की मुळातच विद्रोही विचारांचा हा व्यक्ती आहे आणि मग त्याला का भाजपमध्ये प्रवेश दिला वगैरे. भाजप निवडणुकांपुरता विचार करत असताना ती जी एक विचारधारा पहिल्यापासून सोबत घेऊन भाजप चाललेलं होतं, ते विचारधारा थोडीशी बदलतीये की तिथे ते कॉम्प्रोमाइज करतात असं वाटतं? नाही काय झालंय ते एक शब्द आपला छान आहे ना मगाशी बोललो होतो बेरजेचं राजकारण आणि आम्ही काय राजकारण कमी समाजकारण जास्त ही जी असते ना पॉलिसी तीच इथं चालू झाली. भाजपला आता परत काय झालंय ती अडचण आहे. पक्ष काय आहे तर तो पक्ष त्यांना काही करून सत्ता सत्ता मिळवायची आहे आणि ती स्पष्ट असणार आहे. यासाठी जे काय करायचे ते करायला तयार आहेत ते. त्यामुळे पक्ष पातळी काय होईल याची फारसा विचार ते आता करत नाहीत हे दिसतंय स्पष्टपणे. कारण जर का अशा प्रकारचे आक्षेपार्ह किंवा ज्यांच्यावरती काहीतरी आरोप आहेत, अशा प्रकारची असलेल्या व्यक्तींना प्रवेश देत आहेत, तरीही ते त्याच्याविरुद्ध प्रतिक्रिया देत नाहीत. याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे, की साम, दाम, दंड आम्हाला सगळं काही विसरून आम्हाला फक्त ते काय होईल माहीत नाही. आम्हाला सत्ता मिळवायची, त्यासाठी सगळं करायला आम्ही तयार आहोत. हे धरून ठेवलंय. त्यामुळे त्यांनी आता पक्षाची इमेज काय वगैरे याचा विचार करत नाहीत ते. ते फक्त आता विचार त्यामुळे जेव्हा ते हा विचार प्रचाराच्या काळामध्ये येतील तेव्हा तेव्हा ते पुण्याचा विकास याच्यावरतीच बोलणार. कोण काय आलंय माहीत नाही. पुण्याचा विकास आम्ही करू या टॉपिकवर बोलतील. तेव्हा हे विषय परत मागे पडतील. त्याच्यामुळं त्यांना माहिती आहे, की मतदार काय करतो त्यावेळेला त्यांना समोरचा असलेला जो विषय कोणता आहे, तर त्यांना हे आवडेल. त्यांच्या दृष्टीने काय तर आम्ही हे केलं आणि हे करणार आहोत आणि हे आम्हीच करू. केंद्रात आम्ही आहोत, राज्यात आम्ही आहोत, महापालिकेत आम्ही तर तुमचं भलं आहे. मतदारांना ते पटणार. परत हे सगळे विषय मागे पडणार. त्याच्यामुळं त्याची त्यांनी काळजीच केलेली नाही. त्यांना माहिती आहे ऐन वेळेला मतदार कसा बदलतो. ती सगळी त्यांना स्ट्रॅटेजी माहीत झाली. त्यामुळे त्याचे त्यांनी काळजी करत नसावेत म्हणून ते असे प्रवेश करतायत. सर, भाजपविषयी आपण बरंच बोललो. मात्र या सगळ्यानंतर जो दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, अर्थात अजित पवारांची राष्ट्रवादी, या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजून तरी स्वबळावरती असलेलं पाहायला मिळतंय. आज स्वतः उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी दिवसभर बसून अजूनही मुलाखती चालूच आहेत. म्हणजे अगदी 11-11:30 पर्यंत सकाळी 7 वाजता दादा त्या ठिकाणी आलेले आहेत. दादांनी स्वतः मुलाखती घेण्यासाठी बसणं, प्रत्येक इच्छुक उमेदवाराला भेटणं, बोलणं, त्याची विचारपूस करणं वगैरे हे किती महत्त्वाचं वाटतं? दादा खूप काय म्हणतात त्याला अटीतटीची लढाई समजून या निवडणुकीत उतरलेत असं वाटतं का? नक्कीच. कारण आता त्यांना माहिती आहे. बरं हे काही अनपेक्षित नव्हता. म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे असं वाटत असेल, की हे स्वबळावरचं ऐन एक तर महायुतीत आहेत, वेगळं काय एकदम झाले. काही नाही.
अजित पवारांनी आपल्या संबंधित पदाधिकाऱ्यांना याच्यापूर्वीच त्यांनी अलर्ट केलेलं आहे, की आपण स्वबळावर लढणार आहोत आणि त्याची तयारी त्यांनी पहिल्यापासून सुरू आहे त्यांची. त्यामुळं असं नाहीये आणि अजित पवार हे स्वतः म्हणजे त्यांना निवडणुकीचा सगळा जो काही अभ्यास असतो, ती सगळ्या खेळी त्यांना माहिती आहेत. म्हणजे आत्ताच आज जो निकाल लागलेले आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीचे. आता एकदा त्यामध्ये तर 10 ठिकाणी तर पूर्णपणे त्यांनी म्हणजे तो त्यांचाच भाग आहे सगळा तर ताब्यात. तिथं भाजपने इतका प्रयत्न केला, तरी काही त्यांना यश मिळालं नाही. तसं अजित पवारांना माहिती आहे, की आपला भाग कोणता, त्या भागात लक्ष द्यायचं आणि त्याच्यामुळं म्हणजे साधारणतः हडपसरचा भाग असेल किंवा टिंगरेनगर किंवा विश्रांतवाडीचा परिसर आहे, उपनगरी जो सगळा भाग आहे, या भागात त्या पक्षाचं प्राबल्य आहे. खडकवासल्याचा काही भाग असेल आणि मग त्या भागामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि ते स्वतः जेव्हा मुलाखती घेत असतात ना, ते बारकाईने सकाळी 7 वाजल्यापासून मुलाखती घेतात. ते आत्तापर्यंत चालू असेल, तर याचा अर्थ एक आहे, की ते बारकाईने खूप त्याचा अभ्यास करतात. आणि त्याच्यामुळे ह्याचीच भीती म्हणजे हे भाजपचं सगळं का गडबड चालली त्यांना माहिती आहे अजित पवार काय आहे. ते काय करू शकतात आणि मग ते अंदाज असल्यामुळे त्यांना माहिती आहे कुठल्याही प्रकारचे आपण बेसावध राहायचं नाही. आणि मग त्याच्यामुळं त्यांची आणि म्हणजे अजित पवारांचं ते वैशिष्ट्यच आहे ना. आता म्हणून ते म्हणतो ते वाटच पाहत होते, की कधी पक्षप्रवेश होत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात ते झाले, की उमेदवारी देतील. अजून त्यांनी मुलाखती आज केल्या. बाकीच्या सगळ्या पक्षांच्या मुलाखती झाल्या. त्यांनी मुलाखती का उशिरा ठेवल्या? तर त्याचं कारण ते त्यांना माहिती आहे, या मुलाखती असू द्या आपण फक्त घेऊ. आपल्याला हे करायचंय. त्यांचं मुलाखतीपेक्षा आता भाजपला बरोबर एक तगडा उमेदवार द्यायचा असतो प्रत्येक ठिकाणी. तो कसा निवडता येईल याचं गणित आहे. त्याच्यामुळं त्यांचं नियोजन व्यवस्थित आहे. त्यांचे जे मागचे जे काही म्हणजे जो आकडा 39 त्यांना तो वाढवायचा आहे. आता त्यांना थोडंसं तिथं अडचण आहे, की दुसरी राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी बरोबर येणार की नाही? अजून ते अस्पष्ट आहे. ऐन वेळेला काही होऊ शकतं. बरं या आता नगर परिषदेच्या निवडणुकात असं झालं का नाही, की ते झालं, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काही ठिकाणी लढल्यात. तसं इथं होऊ शकतं का? तर होऊ शकतं, होऊ नाही होऊ शकतं. फक्त आता प्रश्न आहे, की आत्ता जे काही त्यांचे नगरसेवक आहेत, त्यातले जवळ-जवळ 34 ते 35 त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळं ते आहेतच त्यांच्याबरोबर. त्यातले जे गेलेले आहेत, जे काय आता म्हणजे आता मी मगाशी जे उदाहरण दिलं, की रोहिणी चिमटे, त्या मागच्या टर्ममध्ये नव्हत्या, 10 वर्ष गॅपने आहेत. असे गेलेत. फक्त आता ज्यांचे फक्त त्यांचा एक म्हणजे आता महत्त्वाचे जे गेले ते म्हणजे विकास दांगड असे, की जे तेही अर्थात मागच्या वेळेला त्यांचा पराभव झाला तेही 10 वर्ष गॅपवर आहेत. मग आत्ता विद्यमानमध्ये फारसा असा परत त्यातला एक बाळासाहेब तनकोडे म्हणून आहेत. त्यांचं एक आहे तर तो थोडासा भाग होईल. परंतु एकंदरीत विचार करता अजित पवारांचं नियोजन सुरू झालंय. त्याच्यामुळं त्यांनी जे टार्गेट ठेवलेले आहे, ते टार्गेट ते बरोबर तिथे पूर्ण करतील असं एकंदरीत दिसतंय आणि म्हणून त्या दृष्टीने त्यांनी मुलाखतींची सुरुवातीला तयारी केली. आता ते नगर परिषदा संपल्यात त्यांचं लक्ष सगळं आता महापालिकेकडे आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं लक्ष आता पुण्याकरता विषय असणार आहे. कारण पुणेही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण त्याच्या आधी त्यांनी सत्ताही घेतलेली आहे तिथे उपभोगलेली आहे. सर असं सगळं असताना एकीकडे स्वबळावरती अजित पवार लढणार हे भाजपला सुद्धा माहिती असेल अर्थातच आधीच. असं सगळं असताना सुद्धा भाजपचेच पुन्हा मग चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात, की राष्ट्रवादीने इथे स्थानिक पातळीवरती कुणाशी युती करायची नाही, नाहीतर मग आमच्याबरोबर सत्तेत बसता येणार नाही. असा सुद्धा एक दम देण्याचा प्रकार केला जातो. म्हणजे सोबतही घ्यायचं नाही आणि युतीही करू नका, तुम्ही एकटेच लढा असं सांगितलं जातं. भाजप हे प्रेशर टॅक्टिक्स करतं असं वाटतं का? प्रेशर टॅक्टिकच आहे, परंतु अजित पवारांनी ते ऐकलं पाहिजे ना. ते काय ते त्या कुठल्या बाबतीत बोलवते, की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला तुम्ही एकत्र आले. त्यांना माहिती आहे ना, हे दोघं एकत्र आले, तर आपल्याला काही ठिकाणी एक बऱ्यापैकी स्पर्धा निर्माण होईल आणि त्यामुळे ते म्हणतात, की ते आले तर स्पर्धेत. तो नंतरचा प्रश्न आहे ना. नंतरचे प्रश्न सगळे बदलतात. आता त्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं, तर आपल्या म्हणजे काय राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये पुणे पॅटर्न नावाचा जो उगम झाला, ज्याची काही सुरुवात झाली, ती पुण्यापासूनच झाली. जो भाजप, शिवसेना आणि काँग्रेस असतील, ह्या सगळे जे आहेत, ते कधी एकमेकांकडे न बघणारे अशा प्रकारचे काय असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेचे. ह्या तिघांनी एकत्र झाले होते ना तेव्हा आणि ते तिघं एकत्र येऊन त्यांनी पुणे पॅटर्न केला होता. मग त्यावेळेला असंच झाली ना चर्चा, की कसं होईल, काय होईल? झालं ना. त्यांनी त्यावेळेला पुणे पॅटर्ननुसार जे काही त्यावेळेची पुढची विधानसभा येईपर्यंत हे तिन्ही पक्ष होते. काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी त्यांनी तिघांनी एकत्र आले. तेव्हा काही झालं नव्हतं. तेव्हा भाजपने हे असं केलं होतं. मग आता काय असं फारसं होणार नाही. जर का असे दोघं एकत्र आले आणि जर का त्यांची चांगल्या पद्धतीने जर का संख्या असेल आणि ह्यांना गरज त्याची भासत असेल, तर काही फारसा फरक पडेल असं वाटत नाही. कारण पुणे पॅटर्नचा इतिहास आहे मागचा.
की राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना ही एकत्र आली होती. त्यांनी सत्ता महापालिकेमध्ये पुणे महापालिकेत मिळवली होती. त्यामुळे असं काही होणार नाही, की समजा कदाचित भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी आहेत. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घ्यायचं की नाही, काही फरक पडणार नाही त्याने. मागचा इतिहास हा आहे. सर अगदी शेवटचा प्रश्न आहे. या सगळ्याच्या नंतर आपण महायुतीतल्या पक्षांबद्दल बोललो, पण दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मनसेला घेण्याची तयारी वगैरे झाली आहे. 4 पक्ष ते एकत्र आल्यामुळे इथल्या या 2 आणि मग दादा एकटे असं या सगळ्यावरती किती याचा परिणाम होऊ शकतो? प्रश्न असा आहे ना, की काँग्रेस आणि मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष या तिघांची आत्ताची वास्तवता विचारात घ्यायची. काँग्रेसची काय आहे आता? काँग्रेस मागच्या वेळेला 9 वरतीच अडकला, 10 आकडा पण नाही क्रॉस करू शकली. आज परिस्थिती तर अशी आहे, की त्यांचे जे आत्ता विद्यमान 10 जण आहेत, त्यातले असे बऱ्याच जणांचे प्रभाग, नवीन जे प्रभाग रचना झाली त्यातले बरेच जणांचे प्रभागच मूळ राहिलेले नाहीत. त्यामुळे ते येतील का नाही अशी, निवडून येतील का नाही अशी परिस्थिती काँग्रेसची. आणि काँग्रेस म्हणजे निवडणुका आल्या की जागा झाली. म्हणजे त्यांच्या आत्ता 2-3 दिवसापूर्वी झालेल्या मुलाखती चालल्या होत्या. तेव्हा कुठेतरी काँग्रेस भवनमध्ये माणसं दिसायला लागली. आता शुकशुकाट असतो. वर्षभर काही नाही करायचं, इलेक्शन आलं की गाजा. या असं ऐन वेळेला केल्याने काय होणार आहे? ते काँग्रेसचं आहे आणि गटबाजीचं काय कायम पुरलेली त्यांना. त्यामुळे गटबाजी आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद तिथं पण आहे नाही. नवीन उमेदवार, तरुण उमेदवार कोणीच नाहीत. आहेत तेच चेहरे. आता फार ज्येष्ठ नागरिक झाले, निवृत्त झाले तरी तेच चेहरे. म्हणजे आता त्यांनी निवडणूक समन्वय समिती नेमली आणि ते 9 जणांची आहे. त्या समन्वय समिती ज्यांची नेमली समन्वय साधण्यासाठी, त्याच्यावरूनच वाद सुरू झाला. का आता यांना कशाला नेमलं? कारण त्याच्यामध्ये काही जण त्यांनी हे केलं होतं, की पक्षातून निलंबित केले होते. काही 10 वर्षापूर्वी निवडणुकाला उभे राहिले होते, 500 मतं पण मिळाली नाहीत. असे ना निवडले. आता त्यांच्या समन्वय समितीचा समन्वय नाही, आता पुढे काय होणार हा प्रश्न आहे. शिवसेना ठाकरे पक्ष असंच आहे, त्यांचं कायम पुण्याकडे दुर्लक्ष आहे. ताकद असूनही खूप एक शिवसैनिक मोठा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यामध्ये त्यांची एका वेळेला 2-2, 3-3 आमदार असले राहिलेला पक्ष आहे. परंतु काहीच नाही, लक्षच नाही. काही कुठे सभा नाही फार झालेला, चर्चा नसते, उपक्रम नसते. त्यामुळे तोही त्यांचा तीच अडचण आहे. आत्ता त्यांच्याकडे किती किमान ते 3 नगरसेवक आहेत आणि बाकीचे जे होते आधी तत्कालीन शिवसेनेचे ते तर आता भाजपमध्ये 5 जण गेलेत. म्हणजे तिथं ती ताकद त्यांची कमी आहे. त्यामुळे तो जो ताकद असलेला भाग आहे. बरं, त्यांचं प्रभुत्व म्हणजे शिवसेनेचा ताकद असलेला भाग कोणता? तर कोथरूड भाग असेल, शिवाजीनगरचा काही भाग आहे, काही हडपसरचा भाग आहे. पण तिथं आता परिस्थिती निराळी, चित्र पूर्ण पलटलेलं आहे. त्यामुळे ती परिस्थिती राहिलेली नाही त्याही पक्षाची. आता प्रश्न येतो परत मनसेला घ्यायचं की नाही? परत तोच आहे, की मनसेची खरोखर ताकद किती? एक तर त्यांची धरसोड वृत्ती, कोणतीही भूमिका नाही. कुठल्यातरी निवडणुकीमध्ये पाठिंबा कोणाला तरी दिलाय. काही वेळेला तटस्थ भूमिका. या तटस्थ भूमिका, पाठिंबा देण्यामध्ये हा पक्ष स्वतः कुठे वाढलाय? तर वाढलाच नाही गेल्या काही वर्षामध्ये. जिथे त्यांनी एका वेळेला 29 नगरसेवक निवडून आलेले होते 2012ला, आज परिस्थिती आली की 2 वरतीच त्यांची संख्या येऊन अडकली आणि आता तर ते परिस्थिती असेल की जे आहेत त्यांची काय अवस्था? त्या पक्षाला घेऊन ते मुंबईला फायदा आहे. पुण्याला मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन काय फारसा फरक पडतो असं काहीच पडणार नाही. कारण दोघांची अवस्था दोन्ही कमकुवत, एकत्र येऊन किती जोर लावणार? तर तेही प्रश्न आहे आणि त्यात परत काँग्रेस म्हणतं की मनसेला घ्यायचं की नाही? मग त्याच्यावरून त्याच्यात वाद आहे. घेतलं, न घेतलं तरी फारसा काही फरक पडत नाही आणि पडणार आहे असंही चित्र दिसत नाही. कारण तर या 3-4 पक्षांचा प्रॉब्लेम हाच आहे. फक्त इलेक्शन आली की तयारी करायची. बाकीच्या वेळेला काहीच नाही आणि म्हणून त्यांची स्थिती थोडी कमकुवत राहणार आहे. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघितलं सरांनी जे काही विश्लेषण केलं ते अगदी अचूक असलेलं सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. कारण मुळातच भाजपने इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा पक्षप्रवेश केले, त्यानंतर भाजपमधला जो मूळ सच्चा कार्यकर्ता आपण ज्याला म्हणतो, निष्ठावंत ज्याला म्हणतो, ते प्रचंड नाराज असलेले पाहायला मिळतात. या सगळ्यामुळे बंडखोरीचा फटका कदाचित बसू शकतो. पण ते सुद्धा बंडखोर असतील जे मुळातच दुसऱ्या पक्षातून कदाचित भाजपमध्ये आलेले असतील, असं एकंदरीत या विश्लेषणातून समोर येत आहे. दुसरीकडे आपण असंही बघतोय की महाविकास आघाडीने आता तरी मनसेला सोबत घेण्याचं वगैरे ठरतंय किंवा नाही जरी ठरलं तरी सुद्धा महाविकास आघाडीची ताकद मुळात किती प्रमाणात पुण्यामध्ये आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे. दुसरीकडे भाजपने आत्ता जे पक्षप्रवेश केले त्यामुळे भाजप एकटा पक्ष म्हणून इतका स्ट्रॉंग होईल की या सगळ्याचा फायदा या सगळ्याचा फटका इतर सगळ्याच पक्षांना बसू शकतो. इव्हन आपण राष्ट्रवादी आणि त्यांच्याच सोबत असलेली शिवसेना जी आहे त्यांना सुद्धा या सगळ्याचा फटका बसेल. म्हणजे शिवसेना सोबत असून सुद्धा शिवसेनेला काही अशा जागा कदाचित मिळू शकतात ज्या जागांवरती शिवसेनेची ताकदच नाही. त्यामुळे मुळातच भाजपने जे काही त्यांचं मिशन 120 वगैरे डोळ्यासमोर ठेवलेलं होतं
तेच पूर्ण करण्यासाठी कालचे सगळे पक्षप्रवेश झालेले पाहायला मिळतात. मग त्यानंतर जरी स्वतःचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले तरीही चालतील, अशी एकंदरीत भूमिका काल भाजपने घेतलेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.